थंडीच्या दिवसात मस्तपैकी असं छान झणझणीत गावाकडच्या पद्धतीने म्हणजे गावरान पद्धतीने आज मी भरलेलं वांगं बनवलेलं आहे. तर इकडे बघू शकता इतकं छान चवदार टेस्टी झणझणीत हे भरलेलं वांगं बनलं जातं. तर त्यासाठी काय करायचं, आपण हे वांगे घेऊन यायचे छोटे छोटे लहान मोठे. त्याला ना असे मधोमध 4 भाग कापायचे. हे बघा असे 4 भाग कट करायचे सगळ्या वांग्याचे. मग लसूण, शेंगदाणे, खोबऱ्याचा एक कूट करायचा. प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट, थोडासा धना पावडर हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकून हा मसाल्याची एक पेस्ट बनवून घ्यायची. म्हणजे घट्टच पेस्ट बनवायची, पातळ नाही. आणि मग एक एक वांग्यामध्ये ना हा मसाला स्टफिंग करायचा. म्हणजे हळूहळू हलक्या हाताने पूर्ण वांग्यामध्ये हा मसाला भरायचा. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. त्यामध्ये ना एक टमाटा टाकून परतून घ्यायचं. आणि हे बघा असे वांगे सगळे भरून घ्यायचे. मग कढाईमध्ये आपण टमाटर परतून घ्यायचं. त्यानंतर हा उरलेला सगळा वांग्याचा मसाला जो असतो ना तो सगळा याच्यामध्ये टाकायचा आणि याची एक छान ग्रेव्ही बनवायची. मग थोडीशी ग्रेव्ही परतून झाली की मग हे वांगे याच्यामध्ये सेट करायचे. एकदम एकजीव करून घ्यायचं. मग थोडंसं पाणी टाकायचं बस आणि स्लो गॅस ठेवायचा. 1-5 मिनिटातच ही वांग्याची भाजी म्हणजेच भरलेलं वांगं तयार होतं. इतकं झणझणीत चवदार टेस्टी आणि हेल्दी वांगं हे तयार होतं. अगदी गावरान आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. नक्की करून बघा. कुठलाही जास्त वाटण न करता थंडगार वातावरणामध्ये अशी ही वांग्याची रेसिपी एकदा तरी करून बघा. खूप भारी लागती. खाता क्षणी तुम्हाला आवडेल इतकं छान हे भरलेलं वांगं बनतं. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला